तुम्ही शिक्षक असाल तर तुमचे लहान मुलांची पुस्तकं नाही. 4 पुस्तकं वाचली का तुम्ही एका महिन्यात? तुला हात वर केला. अच्छा, मिस कॉल दिला का तुम्हाला? कुणी वाचलं? नावं सांगू शकता थोडक्यात मोठ्यांनी? मराठी पुस्तक अरे वा, तुझं नाव काय? अर्चना कुलकर्णी. मोठ्या टाळ्या वाजवा. गेल्या 1 महिन्यात का पुढच्यामध्ये? बरं, ठीक आहे. कदाचित मी माझ्या व्याख्यानाची सुरुवात चुकीची केली, चुकीच्या प्रश्नाने सुरू केली. प्रश्न बदलून बघतो. गेल्या 1 महिन्यात व्हॉट्सअप मेसेजेस किती वाचले? आता काय बघतो त्याने थोडी हात मला फक्त माहिती आहे मला. तर आपण म्हणतो की वाचन कमी झालंय. कुठे कमी झालंय? व्हॉट्सअप मेसेजेस वाचतोय, फेसबुक इंस्टाग्रामचे कमेंट्स वाचतोय, साऊथ इंडियन पिक्चरचे सबटायटल वाचतोय, SMS वाचतोय, OTP मेसेजेस वाचतोय, ईमेल वाचतोय, SMS वाचन तर चालू आहे. तुमचं माध्यम बदललंय. पण जे डीप वाचन आहे ते कमी झालं. वरवरचं वाचन 4 वाक्य 5 वाक्य ते खूप वाढलंय. बरोबर. मी अमृत देशमुख. मला बुकलेट गाय म्हणून, गाय म्हणजे इंग्लिश मधला गाय. तर साधारण 9 वर्षापूर्वी एक शहरातला एक मुलगा, त्याला इनडायरेक्टली सांगितलं जातं की तुला आयुष्यात फक्त पैसाच महत्वाचा आहे. पालक कधी मुद्दाम चिपत नाही, असं इनडायरेक्टली सांगतात की बाकी काय पैसे कमवा आयुष्यात, बाकी महत्वाचं नसतं. मला हा मोठा गैरसमज झाला की मला आयुष्यात पैसे कमवायचे आणि म्हणून मी CA का केलं मला माहिती नाही. चार्टर्ड अकाउंटंट आहे. बघा, आयुष्यातला जेव्हा तुमचा व्हाय क्लिअर नसतो की मी या सृष्टीत का आलोय, याचं उत्तर माहिती नसेल तर आपण असं काहीतरी रॅन्डम निर्णय घेतो. कदाचित मी CA या कारणासाठी केलं. माझे बाबा शेतकरी आहेत, त्यांचं वय झालं, आता ते आराम करतात आणि त्यांचे खूप आश्चर्य आहे, त्यांचे खूप CA मित्र होते. आणि मी बघितलं की माझ्या बाबाचे जेवढे मित्र CA आहेत ना, त्याच्या बायका खूप सुंदर होत्या. तर मला वाटलं की CA केल्यामुळे सुंदर बायको मिळते. आता पुढचा प्रश्न काय विचारू? माझं लग्न नाही झालंय, आता पुस्तकाचीच लग्न झालंय माझं आणि पुस्तकं मांडत नाही. त्याला कधी पण बंद करता येतं. तर अशाने मी CA केलं आणि शेअर बाजारात मी नोकरी धरली, कारण झटपट पैसा कमवायचा होता. आणि ऐकलं की शेअर बाजारात फास्ट मनी आहे, क्विक मनी आहे आणि खरोखर मी पैसा कमवायला लागलो. छोटी गाडी मोठी झाली, मग ड्रायव्हर आला, मग 2 गाड्या झाल्या, मग माथेरान महाबळेश्वर अचानक असं एकदम स्वस्त वाटायला तशी. मॉरिशियस आणि ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड बाहेर जाऊ लागलो. लाईव्ह लाईफ लठ्ठ पगार होता माझा शेवटचा पगार होता 2.5 लाख रुपये महिना. पण एक प्रॉब्लेम होता. सो मी फंड मॅनेजर होतो. फंड मॅनेजर म्हणजे म्युच्युअल फंड मी चालवत ना, लोकांचे माझ्याकडे 1,500 कोटी पैसे माझ्याकडे होते, जे मला शेअर बाजारात गुंतवायचे होते. आणि मोठे मोठे श्रीमंत लोक, विजय माल्या, नीरव मोदी, हे माझे मित्र आणि क्लायंट होते. आता ते फरार आहेत. तर एक प्रॉब्लेम होता की मला कळलं की मी जुगारी झालो. माझ्या आजूबाजूला नुसतं गॅमलर्स आहेत आणि स्टॉक मार्केट तसं बघितलं तर एक जुगारच आहे. शिकलेले माणसं जुगार करतात. आणि जेव्हा काही मी एखादा स्टॉक विकत घ्यायला सांगितलं आणि तो पडला, 1% जरी पडला, तर मला अक्षरशः शिव्या ऐकायला मिळायच्या फोनवरती. म्हटलं हे काय, बँक बॅलन्स पण वाढतोय आणि शिव्या पण वाढतायत. आणि तो पगार माझा साईड इन्कम होता. स्टॉक मार्केट मधनं मी जे कमवायचे ते वेगळे पैसे होते माझे. मी ठरवलं ठीक आहे, भरपूर सेव्हिंग झाले. स्वतःचा एक स्टार्टअप सुरू करतो. पहिल्यांदा हा शब्द ऐकला, स्टार्टअप म्हणजे एक उद्योग सुरू करायचा स्वतः. पहिला प्रयत्न केला पण तो काय चालला नाही, डब्यात केला. दुसरा प्रयत्न केला, दुसरा स्टार्टअप, तोही फेल झाला. मी तिसरा स्टार्टअप प्रयत्न केला आणि गेस करा काय झाले आपल्याला, तोही डब्यात केला. तो 3 स्टार्टअप म्हणजे एकामागोमाग फेल झाले. आणि मी एवढा खचून गेलो कारण 70% सेव्हिंग्स मध्ये पाण्यात गेले. आणि त्यामुळे माझ्या पर्सनल लाईफ मध्ये पण खूप प्रॉब्लेम्स आले आणि गोष्टी एवढ्या बिघडल्या, मी डिप्रेशन मध्ये गेलो. 1.5 महिना मी डिप्रेशन मध्ये होतो. आणि डिप्रेशन एवढं वाईट असतं की तुम्हाला भूकच लागत नाही. मी 1.5 महिना फक्त 1 कप चहा आणि 4 बिस्किट याच्यावर जगत होतो. आणि अक्षरशः सकाळी 9 वाजता उठायचो
आळस करत आणि 3 तास फक्त वरती पंख्याकडे बघत बसायचो. कारण माझ्याकडे काही उद्देश नव्हता त्यातून बाहेर पडण्याचा. एवढा जो सेल्फ एस्टीम म्हणतात ना, आतला एक आत्मविश्वास पूर्ण खचून गेलेला आणि गोष्टी एवढ्या बिघडल्या की मी एक दिवस ठरवलं मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय नाही बघणार. एवढा मी मानसिकरित्या खचून गेलेलो. आणि मला आठवतं मी घरी एकटा बसलेलो, संध्याकाळचे 8 वाजलेले आणि मी हॉलमध्ये सोफ्यावर बसलेलो आणि स्वतःला गळफास घेण्यासाठी मी उठलो आणि जे काय आता सामान दोरी बिरी ते घेण्यासाठी मी 3 पावलं चाललो. 1 2 3 आणि घरातले लाईट गेले आणि मुंबईत कधीच लाईट जात नाही. आता अंधार पडला, कसं काय मी हुडकायचं ते दोरी आणि रोज रोज आपण मरत नाही. म्हणून मी 3 पावलं पुन्हा चाललो मागे आणि त्याच सोफ्यावर बसलो आणि मला माझ्या भावाचे शब्द आठवले. माझा भाऊ माझ्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा आहे. तो भाऊ कमी आणि वडील जास्त. भरपूर मार खाल्लाय आणि असं भाव बहिणीमध्ये जे मारामारी होते ते आपलं तरी झालंच नाही. फक्त मार खाल्लाय आणि तो फक्त मला ऑर्डर सोडायचा आणि तो चूप ऐकायचा, भरपूर कामं सांगायचं मला. तर मी काय लहानपणापासून काय वाचन वेळा नव्हतो. मला अक्षरशः आय टू हेट बुक्स. मी खेळकर होतो, मैदानी खेळ खेळायचो, धुळीत आवडायचं मला, अख्खा दिवस खेळायला जायचो. तर माझ्या भावाने एक युक्ती लढवली. माझ्या दरवर्षी वाढदिवसाच्या काही दिवसाआधी मला न सांगता माझ्या मित्रांना फोन करून सांगायचं आणि त्याच्या पालकांना अक्षरशः सक्त ताकीद द्यायचा की कोणीही अमृतच्या वाढदिवसाला भेटवस्तू म्हणून खेळणी, कपडे आणि केक वगैरे काही आणायचं नाही. आणायचं तर फक्त पुस्तक. थोडक्यात माझे वाढदिवस मी कधी एन्जॉयच नाही केले. माझ्या अवतीभोवती फक्त पुस्तकं, खेळणी नाही. तर हळूहळू मी उघडायला लागलो आणि तेनाली रमण, अकबर बिरबल, विक्रम बेताल, श्यामची आई, गोट्या हे छोटे छोटे गोष्टी मी वाचायला लागलो. रवींद्रनाथ टागोरच्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, लघुकथा. आणि मी गोष्टींच्या प्रेमात पडलो. मी म्हणणार नाही की मोठा वाचक झालो, कारण लहान मुलांना काय आवडतं, चित्र आवडतात, मोठे मोठे अक्षरात ती गोष्टी आवडतात, परिकथा. टर्निंग पॉइंट माझा 10वी नंतर आला. 10वी नंतर मी उन्हाळ काय करत होतो, बाहेर खेळत होतो. माझा भाऊ परत बघत होता की हा काय वाचत नाहीये. तर तो बाहेर परत आला आणि बोलला की अमृत तू आता मोठा होतोय, मी गृहीत धरतो की तुझं 10वी पास होशील, तू आता नॉन फिक्शन पुस्तकं वाचायला सुरुवात कर. तर मी म्हटलं नॉन फिक्शन काय असतं, मला माहित नव्हतं. मला वाटलं की पुस्तक म्हणजे फक्त फॅन्टसी, परिकथा, गोष्टी, त्याला फिक्शन म्हणतात. तो बोलला की बाजारात अशी हजारो पुस्तकं आहेत ज्याच्यात गोष्टी नसतील कदाचित, पण तुला खूप शिकायला मिळेल. आणि त्याचा हात मागे होता, काही लपत होता माझ्याकडून कुतूहल निर्माण करण्यासाठी. तर मी म्हटलं की परत परत काय शिका, मी शाळेत शिकतोय ना, परत काय शिका, मला काय काम धंदे नाही येत का. तर तो जे वाक्य म्हणाला ते एकदम मला खूप झटका बसला. तो बोलला की या पुस्तकात जे तुला शिकायला मिळेल कदाचित तुला शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जाणार नाही. कुठलं का असं का, आपण म्हणतो शाळा विद्येचं मंदिर वगैरे, आणि का नाही शिकवत. तो पण लहान होता तसा. तो म्हटलं की मला माहित नाही, तू म्हणतो हे पुस्तक वाच. आणि माझं आयुष्यातलं पहिलं सेल्फ हेल्प किंवा नॉन फिक्शन पुस्तक त्याला म्हणतात, मराठीत त्याला काय म्हणतात मला माहित नाही. नॉन फिक्शनला काय म्हणतात, अवांतर वाचायला पण गोष्टी नाही. तर ते पुस्तक होतं रिच डॅड पुअर डॅड, रॉबर्ट कियोसाकी. खूप गाजलेलं पुस्तक आहे आणि ते मी 1.5 दिवसात संपवलं. कारण मी एवढा त्याच्यात गुंतलो गेलो आणि मला माझ्या पालकांवर आणि शिक्षकांवर राग आला की 10 वर्षाच्या शालेय शिक्षणात कोणीही मला पैसा या विषयावर चर्चाच नाही केली. नंतर तुम्ही अचानक म्हणता की हा तुला घर चालवायचे, तुला पैसे कमवायचे, आणि काही गैरसमज तयार झालेले मनात की शाहरुख खान, बिल गेट्स हे श्रीमंत लोक आहेत, त्यांचा मेंदू वेगळा आहे म्हणून ते श्रीमंत आहेत. माझा मेंदू तसा नाहीये, तर मी काय असा मिडल क्लासच राहणार. कारण काही चुकीचे समज का तयार झाले, कारण काही चर्चाच नाही आणि अभ्यासक्रमात पैशाचा काय उल्लेख नसतो, फक्त बायोलॉजी, केमिस्ट्री आणि अल्जिब्रा. मी अक्षरशः शाळेत जाऊन प्रिन्सिपलची भांडलो हे सगळं तुम्ही का नाही, मला हे बघा या पुस्तकात काय म्हणते, पॅसिव्ह इन्कम, ऍक्टिव्ह इन्कम तुम्हाला माहिती का काय असतं, त्यांनाही माहित नव्हतं. तर म्हटलं की मी काहीतरी खूप मोठं गमवलंय. शालेय अभ्यास महत्वाचा आहे नाही असं नाही, पण मी माझा स्वतःचा एक पर्सनल सिलेबस तयार केला आणि 100 पुस्तकांची यादी बनवली जी गाजलेली आहे. रिच डॅड पुअर डॅड, मॉम हू सोल्ड हिज फरारी. मी इंग्रजी माध्यमातून शिकलोय दुर्दैवानं, तर मी इंग्रजी वाचन मला जास्त आहे. मराठी पण वाचतो मी. अच्युत गोडबोले, वीणाताई गावणकरांचं
एक होता कारवार, शिवाजी महाराज. आणि मी ती 100 पुस्तकांची यादी बनवली आणि आता भरपूर वाचायचा आहे. तो माझा पॅरलल करिक्युलम चालला, शालेय कॉलेज वगैरे चालणार आणि हा माझा स्वतःचा पर्सनल सिलेबस चालू राहणार. सो असं करून मी आता दिवसाला एक पुस्तक वाचतो. काही असलं तरी माझा व्यायाम आणि पुस्तक हे व्हायलाच पाहिजे. आजही मला वेळ नाही मिळाला, पटकन 20-25 मिनिटं सकाळपासून कदमचं म्हणजे एवढे लाड करताय की ते जाऊ देत पैशांपेक्षा जास्त मला एवढा पाहुणचार मिळाला आहे की ते काही गोष्टीमध्ये मला त्याच्या बांधण्यापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. सकाळपासून ते माझ्याबरोबर आहेत आणि सगळं माझ्या काळजी घेत आहेत अगदी मुलासारखं. तर पुस्तक दिवसाला एक पुस्तक मी काही करून वाचतो. एक वेळेस आंघोळ नाही काढा पण पुस्तक वाचतो, म्हणजे आंघोळ करून आलं. तर असा मी एक पुस्तक वेळा झालो. सगळं श्रेय माझ्या भावाला जातं. त्याने ती युक्ती लढवली लहानपणी. पुन्हा एकदा त्या सिच्युएशन मध्ये येतो जिथे मी त्या सोफ्यावर बसलेलो आणि लाईट गेलेली आणि मानसिकरित्या खूप जास्त खच्चीकरण झालेलं आणि माझ्या भावाचे शब्द मला आठवले. अंधार होता, लाईट गेलेली, की अमृत, whenever you are stuck up in life, की पुढे काय करायचं कळत नाही ना, काहीही वाच. अगदी वडापावच्या खाली तो कागद असतो ना, ते काय ते वाच. जास्त विचार करू नको की हे मराठी नाहीये, हे तर लहान मुलांचं आहे, हे तर बिझनेस रिलेटेड नाही, कशाला वाचू, मी परिकथा आहे, मी मोठा झालोय. काहीही वाच, मन रिकामं ठेवू नकोस, जास्त तू विचार नको करूस, काही वाच. म्हटलं ठीक आहे, दादा बोलत होतात तर आयुष्यातलं शेवटचं पुस्तक वाचूया. म्हणून उजवीकडे एक पुस्तक पडलेलं, अंधार होता म्हणून मला त्याचं मृतपृष्ठ पण बघता आलं नाही. पण मी मोबाईलचं फ्लॅशलाईट ऑन केला आणि एक रॅन्डम कुठलंही पान वाचायला सुरुवात केली. रॅन्डम बुक, रॅन्डम पेज. मला माहित नव्हतं कुठलं पुस्तक. कृष्ण आणि बलराम जंगलातून जात होते. तुम्हाला माहिती आहे बलराम कृष्णाचा मोठा भाऊ. आणि कृष्ण बोलले की आता अंधार होतोय आणि जंगल आहे, दाट जंगल आहे, तर जनावर येऊ शकतात, तर मी झोपतो, तू जागा राहा, तू थकलास की मला सांग, मग मी लक्षात ठेवेल, तू झोप. बलराम बोलतो ठीक आहे आणि कृष्ण झोपून जातो. बलराम चालतोय, स्वतःला जागा ठेवतोय, तोंडावर पाणी मारतोय झोप येऊ नये म्हणून. अचानक एक राक्षस येतो आणि बलरामवर डरकाळी फोडतो. बलराम घाबरतो आणि त्यांनी राक्षसाला एक कॉन्फिडन्स येतो आणि तो राक्षस साईज मध्ये मोठा होतो आणि बलराम छोटा होतो. राक्षसाला मजा येते, डरकाळी फोडल्याने माणूस घाबरतो. तो पुन्हा त्याला मजा येते, तो ओरडतोय, बलराम असं थरथर कापतोय, तो छोटा होतोय, राक्षस मोठा होतोय. एक वेळ अशी येते, बलराम एवढा घाबरलेला असतो, थरथर कापत असतो, तो कृष्ण आणि चक्कर म्हणून खाली जमिनीवर कोसळतो. कृष्णाला चुकून वाटतं की माझ्या भावाने हात मारली, आता माझी पाळी आहे राखण करायची. त्याला माहित नाही हे सगळं झालेलं, कारण तो झोपलेला. तर तो पण तोंडावर पाणी मारतो आणि चालायला लागतो. तोच राक्षस आता नवीन चेहरा बघतो आणि त्याला माहिती आहे की काय होतंय. तो कृष्णावरती ओरडतो, डरकाळी फोडतो आणि कृष्ण आरामात आवाज ढवळे राक्षसाकडे असा हाताची घडी घालून बोलतो, काय पाहिजे, कशाला ओरडतोस, काय टाइमपास करतोस. आणि हे खूप मोठा धक्का बसतो तर राक्षसाला वाटतं हे काय. आणि ह्या वेळेला काहीतरी वेगळं होतं. तो राक्षस छोटा होतो आणि कृष्ण मोठा. आणि हा गोंधळतो राक्षस, हे काय ह्या वेळेला काहीतरी वेगळं होतंय. तो पुन्हा एकदा प्रयत्न करतो, पुन्हा न घाबरता कृष्ण म्हणतो काय तुला काय भूक लागली, चांगलं काय आढळतो का तुला. आणि असं करत तो राक्षस एका गोटीच्या साईजचा होतो आणि कृष्ण मोठा होतो आणि कृष्ण त्याला उचलतो, धोत्राला गाठ बांधतो, झोपून जातो. दुसऱ्या दिवशी पहाटे दोघे भावंड चालायला लागतात आणि बलराम बोलतो, आणि तुला माहिती काल रात्री काय झालं, तिथे राक्षसाने मला जवळजवळ मारून टाकलेलं. आणि मग कृष्ण म्हणतो एक मिनिट, तू ह्याच्याबद्दल बोलत होता, हा मुंगीच्या साईजचा तुला मारणार होता. आणि बलराम म्हणतो खूप, पण काल तर तो खूप मोठा होता, डोंगरा एवढा होता आणि आज तो एवढा छोटा कसा झाला. आणि तुम्हाला माहिती ही गोष्ट कुठून आहे, वेद व्यास, गीता महाभारत मधली गोष्ट आहे. वेद व्यासाला म्हणायचं होतं की ते पुस्तक इंग्रजीत होतं, जर मराठीत सांगेल, फेस व्हॉट यू मस्ट फेस. तो राक्षस आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्स होतो, त्याचा एक मेटाफर म्हणजे प्रतीक होतं की प्रत्येकाच्या घरात काही ना काही आता प्रॉब्लेम चाललाय. कोणाचं काहीतरी डिवोर्सचं लिटिगेशन चाललंय, कोणाचा वडिलांना कॅन्सर झालाय, कोणाला EMI भरता येत नाही, घरात भांडणं चालू आहे, घरातलं करतायला काहीतरी वाईट सवय लागली आणि घरातला वातावरण चाललं, काही ना काही आता बोलत आता काहीतरी चाललं असेल तुमच्या घरात. कारण प्रॉब्लेम फ्री लाईफ असं नाहीच आहे. आणि मला कळत चाललं की हो,
मी माझ्यातला राक्षसाला फेस करत नाहीये कृष्णासारखं. मी बलरामसारखं पळवाट काढायचं बघतो आणि मग काय होणार, जर आपण पळवाट काढली की तो प्रॉब्लेम आपल्यापेक्षा मोठा होणार आणि तो प्रॉब्लेम आपल्यावरती वश करणार. तसं बलरामच्या बाबतीत झालं. पण आपण जर नुसतं त्याला सामोरं गेलो आणि काहीतरी प्रयत्न केला, चूक असो बरोबर असो, त्याचं सोल्युशन मिळेल की नाही माहित नाही, पण सामोरं गेलो, पळवाट नाही काढली, तर आपण त्या प्रॉब्लेमपेक्षा मोठे होतो आणि त्या प्रॉब्लेमचा आपण वश होतो. तसं कृष्णाने केलं. आणि हे वाक्य असं आकाशवाणीसारखं फ्लॅश झालं आणि तो वाईट घालणा विचार स्वतःला मारण्याचा पुन्हा कधी नाही आला. तो 1 मिनिट पूर्ण होता माझ्या मनात. आणि मला माहिती आहे आतून जी वाट लागते ना, जेव्हा आपल्याला माहिती आहे समोर मृत्यू आहे, तर आतून जे फिलिंग आहे ते मी शब्दात नाही मांडता येणार. आणि बघा एका पुस्तकाने माझं आयुष्य वाचवलं. सो थँक्स टू बुक अँड ऑल्सो थँक्स टू महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्ड. त्या दिवशी राईट केलं असतं आजपर्यंत दुसरा वाजता तुम्हाला बोलावं लागलं असतं आणि मी कुठेतरी असतो वरती चालण्यात. मला कळलं की सारखं सारखं दादाने जबरदस्ती पुस्तक माझ्या आयुष्यात आणली. आता तर एका पुस्तकाने मला बोनस आयुष्य दिलंय. काहीतरी गडबड आहे, काहीतरी मला कोणतरी सांगते की पुस्तकामध्ये तू काहीतरी कर, पण नक्की काय करायचं माहिती नव्हतं. पण या वेळेला हे कळलं की आता फक्त पुस्तकं वाचायची आणि रॅन्डम म्हणजे एका पुस्तकाच्या विशिष्ट विषयाच्या प्रेमात नाही पडायचं. मी फक्त बिझनेसची पुस्तकं वाचणार असं नाही, जे मिळेल ते वाचायचं. घरातली अर्धवट पुस्तकं, ती धूळ खात पडलेली, ती धूळ साफ केली, ती वाचली, मित्रांकडनं उसने घेतले, शिकरांकडनं उसने घेतले आणि दिवसाला एक पुस्तक वाचायला लागले. आणि लॉकडाऊन मध्ये तर माझी मजा झाली. इथं दिवसाला 2-3 पुस्तक, माझ्या अंगाला पुस्तकाचा वास यायला लागला. माझ्या घरात माझ्या 4000 पुस्तकं आहेत. आणि आता थोडं थोडं जागा कमी पडली तर त्या दिवशी माझी बहीण आली अमेरिकेवरून आणि तिने स्वयंपाकघरातलं कपाट उघडलं आणि भांडी गायब होतं आणि पुस्तकं ठेवली. ती मारायलाच निघाली मला. आणि आता थोडी पुस्तकं टॉयलेटमध्ये पण ठेवायला लागले. तर आता त्यांनी सांगितलं 1889 म्हणजे 1892 पुस्तकं वाचून झाली. म्हणजे 1892 पुस्तकं वाचून झाली. तर दिवसाला एक पुस्तक वाचतो. आणि जेव्हा मी पुस्तकं वाचायला लागलो मला कळलं की मी 3 वेळा व्यवसायात का फेल झालो. मला त्याचं उत्तर मिळालं. मला कळलं की मी जेव्हा जेव्हा काही नवीन व्यवसाय सुरू करतोय ना, पहिला प्रश्न माझा होता यात माझा काय फायदा, व्हॉट्स इन इट फॉर मी. आणि जेव्हा मी रॅन्डम पुस्तकं वाचवतो ना, तर जरी मी रॅन्डम वाचलं तरी माझ्या मित्रांचे काही स्पेसिफिक कलेक्शन होते पुस्तकांचे. बरेचसे आत्मचरित्र होते, मोठे जे आपले जगातले लीडर्स होत गेले, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, मार्टिन लुथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, मदर टेरेसा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद. आणि मला कळलं की माझं काय चुकत होतं. हे सारखं माझा पैसा, माझे गोल्स, माझं स्वप्न, माझा बँक बॅलन्स, माझा प्रॉफिट. आणि हे लोक काहीतरी बरोबर उलट करत आहेत. गांधीजीचं एक वाक्य आहे त्या पुस्तक वाचलं, हिंद स्वराज म्हणून. सगळ्यांना माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ तर माहिती आहे, हे पुस्तक जास्त माहिती नाही लोकांना. त्यात त्यांनी म्हटलंय द बेस्ट वे टू फाइंड युअरसेल्फ इज टू लूज युअरसेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स. तुम्हाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीमध्ये स्वतःला हरवून टाका आणि तुम्हाला स्वतःचा शोध मिळेल. मला हे वाक्य आधी कळलंच नाही की जर मी दुसऱ्यांची मदत केली तर माझी कशी वाढ होईल, तो पुढे जाईल ना. हे मला कळायलाच किती वर्ष लागले की नाही, दुसऱ्यांच्या ग्रोथ मध्येच माझं ग्रोथ दडलंय. हे जेव्हा मला कळून चुकलं, मी ठरवलं की यापुढे जे काही मी करेन, कदाचित 4थं स्टार्टअप, मी पैशावर फोकस नाही करणार. लेट मनी कम ॲज अ बाय प्रोडक्ट ऑफ माय पॅशन. ते बघू काय होईल ते. आपण लोकांची मदत करूया, पण कशी करायची, माझं पॅशन काय आहे याचं मला अजून काही क्लॅरिटी आली नव्हती. सुदैवानं मला 2-3 दिवसांनी माझ्या एका मित्राचा फोन आला आणि तो बघत होता की हा असं दाढी वाढून बसलाय, 2-2, 4-4 दिवस आंघोळ करत नाहीये, मित्रांना भेटत नाही, काहीतरी गडबड आहे. त्याला कळलं की माझ्या डिप्रेशनचे साईन्स दिसत होते, कारण डिप्रेशन मध्ये आपण मित्रांना भेटत नाही, आपल्याला न्यूनगंड भरपूर वाटतो. आणि सगळे मस्त चाललंय आणि सगळे माझे CA मित्र लाखो पैसे कमवतात आणि मी ते सगळं नोकरी सोडून बसलोय. तर मानसिक खच्चीकरण एवढं वाईट होतं. आणि तो माझा लहानपणीचा मित्र आहे, एक हितचिंतक म्हणून. तो बोलला की अमृत, एक बाहुबली नावाचा सिनेमा आलाय, तर थोडा विरंगुळा म्हणून आपण जायला थोडं हलकं वाटेल. तर म्हटलं वेळ लागलाय काय, इथे माझ्या आयुष्याची लागली आहे, 3 माझे व्यवसाय डब्यात गेले, पैसे गेलेत आणि तू पिक्चरची पडले, मला नाही 2-3 शिव्या पण लागल्या त्याला. तर त्याने एक मोठा पॉज घेतला आणि बोलला की अमृत डोंट वरी,
तिकिटाचे पैसे मी भरतो. ठीक आहे, मी येतो 5 मिनिटात. एकदाच ये तर कायमच ये. तर आम्ही चित्रपटगृहात 15 मिनिटं आधी पोहोचलो. तर काय करायचं टाइमपास म्हणून, तर मी पुस्तक वाचत होतो त्या आठवड्यात, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल बाय स्टीफन कॉवी. खूप गाजलेलं पुस्तक आहे, इंग्रजीत, मराठीत पण त्याचा अनुवाद झाला. आणि मी त्याला ते 7 हॅबिट्स टाकता माझ्या मोडक्या तोडक्या भाषेत समजवलं. माझ्या उदाहरणासकट, लेखकाची उदाहरणं मी नाही वापरली, माझी उदाहरणं वापरली, पण कन्सेप्ट तोच शिकवला मी. त्याला एवढं आवडलं, तो मला अमृत तू असं समजवलं की मला असं वाटलं की पुस्तक वाचलं. मला त्याचा नक्की जो सार आहे ना पुस्तकाचा तो कळला. पुस्तकाला हात न लावता तू प्लीज मला एक मदत कर ना, मला पुस्तकं माझी होत नाही, वाचन होत नाही. मला माहिती मी कारण देतोय की वेळ नाही, खरं कारण ते नाहीये, पण मला माहिती तुझ्या घरात वाचनाचं वातावरण आहे, तू मोठ्या भावामुळे तू पुस्तकं वाचतो, मला तू पुस्तक वाचायला मदत करशील का? मला कळलं नाही, हा कुठला प्रश्न आहे, मी कसं तुला मदत करेन, तुझे डोळे तुझा वेळ, मी तसं माझी पुस्तकं तुला वाचायला नाही पुसणे. तुला की नाही, तुला हे 7 हॅबिट्स पुस्तकात ते लक्षात कसे राहिले? म्हटलं की मला नोट्स याची आवड आहे आणि कसं बोलतो, वाचलं की मी सगळ्यांना सांगतो मित्रांना मी हे वाचलं, मी हे शिकलो, तर 3 गोष्टी काय मी शिकलो, मला तेव्हा ते उजळणी होते आणि मला ते पाठ होतं. तर तो बोलला की बघ मला माहिती आहे तुझं अक्षर खूप घाण आहे, यापुढे तुझे काही नोट्स दिसतील ना डायरीमध्ये ते चांगल्या अक्षरात लिही आणि त्याचा फोटो मला व्हॉट्सअपवर पाठव, जेणेकरून तुझ्या वाचनाचा फायदा मला होईल. माझा मोबाईल वाचतोय, थँक्यू. तर हे जे वाक्य होतं ना, तुझ्या वाचनाचा फायदा मला होईल, हे कदाचित माझ्या आयुष्याचं दुसरं आकाश आहे की मला वाचनाची आवड आहे आणि ते करता करता माझ्या मित्राला फायदा होतोय. परफेक्ट विन विन सिच्युएशन आहे. आणि मी एवढा वेळा झालो, सिनेमा सुरू झाला, तो पट्टा विसरला यायचा, त्यासाठी टाइमपास गप्पा होता, तो ते बाहुबली सिनेमा बघायला लागला. माझं काही लक्ष लागायला, म्हणजे हा सुपर हिट सिनेमा मला एवढा रटाळ वाटला कारण मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची एक्साइटमेंट होते आणि मी लिटरली मला कधी असं मी इकडून सटकतोय आणि त्या आयडियावरती काम करतोय. इंटरव्ह्यूची वाट बघत होतो, लाईट सुरू झाले आणि मित्रांची बाईक मोटरची चावी माझ्या खिशात होती. मी त्याला फोटो बोललो की मला टॉयलेटला जायचंय आणि मी सटकलो त्याची बाईक करून आणि रात्रभर मी कॉम्प्युटरवर इंटरनेटवर चेक केलं की कोणी असं अवांतर वाचनाच्या पुस्तकांचं सारांश बनवतंय का. जसं मी त्या मित्राला 15 मिनिटात समजवलं, कोणीच बनवतं, जगात कोणी असं करत नव्हतं. आणि मित्रांची सगळी अशी तक्रार होती की आम्ही पुस्तक वाचायला घेतो पण संपत नाही, एकच पुस्तक 1 वर्ष चालू राहतं. मी बद्दल कळलं की व्यायाम आणि वाचन ह्यात बरंचसं साम्य आहे आणि मला दोन्हीची आवड आहे. तुम्ही 3-4 दिवस व्यायाम केला की पटकन काय ढेरी आत जात नाही, ती ढेरी तशीच राहते, काहीच बदल होत नाही. ह्याला ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. वॉरन बफेने एक इंग्रजीत खूप छान वाक्य म्हटले, यू कांट हॅव अ बेबी इन 1 मंथ बाय मेकिंग 9 वुमन प्रेग्नेंट. म्हणजे 9 बायका गरोदर झाल्या तरी म्हणजे एका महिन्यात बाळ होत नाही, 9 महिने थांबावं लागतं. म्हणजे काही गोष्टींना आपण निसर्गाचा नियम आहे तो थांबावाच लागतो, त्याला पेशन्स लागतं. तसं वाचन आणि व्यायाम आहे. त्याला रिझल्टसाठी 1 वर्ष 2 वर्ष तुम्हाला घासावे लागतात, मग कुठे थोडेफार तुम्हाला रिझल्ट येतात. एक पुस्तक वाचून तुम्ही चाणक्य नाही होणार. तर ह्यात मी जर पूर्ण पुस्तकाच्या ऐवजी 20 मिनिटाचं तोंडोळं किंवा एक समरी सारांश बनवायला दिलं तर, पण कसं करू, एक सीए ज्याला आयटीचा गंध नाही, मोबाईल ऍप बनवता येत नाही, वेबसाईट बनवता येत नाही, मी कसं सुरू करू. आणि मी अडकलो. पुन्हा एकदा माझ्या भावाचे शब्द मला आठवले, रीड रँडम. कधी तू अडकलास, सर्रास काय पण वाचायला लागला. आणि मी पुस्तक वाचलं, अनपोस्टेड लेटर. एक इंडियन ऑथर आहेत साऊथचे, महात्रिया राव म्हणून. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की तुमच्याकडे काय आहे महत्वाचं नाहीये, तुमच्याकडे जे आहे त्याचा तुम्ही वापर कसा करताय. आपण बऱ्याच वेळा आपल्याकडे काय नाही याचा विचार करतो आपण, अरे मी तर खेडेगावात राहतो, आपल्याला तर मुंबईचा काही संपर्क नाही, मग मी कसा मोठा उद्योजक होईल. असं काही नाही. मोठे मोठे उद्योजक छोट्या छोट्या खेडेगावात पण त्यांनी सुरू केलं आहे. राईट. विलास शिंदे खूप माझा चांगले मित्र आहे, त्यांनी शेतीमध्ये क्रांती आणली. नाशिकमध्ये एका छोट्या खेडेगावातून त्यांनी सुरू केलं आणि असे खूप उद्योजक मोठे मोठे माझ्या ओळखीचे आहेत. तर मी म्हटलं की माझ्याकडे आता काय याचा वापर करू शकतो. ठीक आहे, मला आयटीचं नॉलेज नाहीये, मला जावा फिवा काही येत नाही, माझ्याकडे व्हॉट्सअप आहे आणि मला फक्त ह्याला द्यायचंय, मला काही घ्यायचं नाही, मला काही मागायचं नाहीये. ही चूक करून बघितली 3दा आणि मी मारायला लागत होतो, पैशाच्या मागे लागत होतो. आता काहीतरी वेगळं करतो. आता मला फक्त माझ्या मित्रांना वाचता करायचं. ही
आणि हा एक चांगला निमित्त आहे पुस्तकाचा सारांश. मी म्हणत नाही की पुस्तकं नका वाचू, पुस्तकं वाचत नसाल तर निदान सारांश वाचा आणि त्यांनी कदाचित तुमचं कुतूहल वाढेल आणि तुम्ही पुस्तक वाचा, हा माझा उद्देश होता. तर मी डॉक्टर कलाम यांचा अग्निपंख या पुस्तकाचा एक छानसा सारांश बनवला. मला काही वेळ लागला नाही, 2 दिवसात बनवलं कारण मला आवड होती आणि एक छानसा मेसेज बनवला आणि व्हॉट्सअपवर 10 मित्रांना माझ्या जवळचे ज्यांना मला वाटतं की ते वाचतील त्यांना पाठवलं. आणि तो माझा मित्र होता ना, त्याने मला ही आयडिया दिली, त्यालाही पाठवला. तर 10 मित्रांमध्ये तो पण होता. आणि टू माय सरप्राईज एका आठवड्यात मला 100 लोकांचा मेसेज आला आणि ते मी त्यांना ओळखत नव्हतो, ते माझ्या मित्रांचे मित्र होते. आणि त्यांनी सांगितलं, अरे यार काय सॉलिड आयडिया आहे, आम्हाला पण आवडेल तुझे सारांश वाचायला, आम्हाला वेळ मिळत आणि व्हॉट्सअपवर पाठवतोय. सगळ्यांकडे व्हॉट्सअप असतो. आता मी तुम्हाला विचारले ते जेवढे आहेत की तुमच्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे का, तर 50% हो म्हणतील, 50% नाही म्हणतील. पण व्हॉट्सअप आहे का? आय व्हेरी शुअर 100% लोक म्हणून माझ्याकडे व्हॉट्सअप आहे. म्हणजे व्हॉट्सअप हे खूप मोठं माध्यम आहे पूर्ण भारतात जर पोचायचं असेल तर. आणि त्याला नाव दिलं मिशन मेक इंडिया रीड. यावेळी हे मिशन आहे, व्यवसाय नाही, एक स्वार्थी व्यवसाय नाही. म्हणजे प्रत्येक व्यवसाय स्वार्थी नसतो, पण मी स्वार्थीपणे करतो. त्यात निस्वार्थीपणा कसा आणायचा, तर मिशन. स्वामी विवेकानंद जेव्हा आत्मचरित्र वाचत होतो मी, तेव्हा त्यांनी मिशन शब्द वापरले. तुम्ही एका मिशनवर आहे आणि वेदांत फिलॉसॉफी पुढे जगभरात त्यांना पसरवायचं होतं, म्हणून त्या मिशनवर ते होते. म्हटलं आपण आता वाचनाचा मेसेज पसरवायचा आहे. आणि ते कसं करणार, तर मी तुम्हाला उपदेश करून नाही, मी स्वतः वाचणार आणि त्यातून तुम्ही प्रेरणा घेणार. आणि हा म्हणतात 6 महिन्यात 1 लाख लोक झाले. सगळे एकमेकांना आणि मी विचार केला 1 लाख लोक फटाफट कशी वाटतात. तर 1000 लोकांना विचारलं की तुम्ही मागच्या आठवड्याची समरी वाचली का. सो मी सगळ्यांना वचन दिलं की दर बुधवारी तुम्हाला एक समरी मिळेल. सो माझा आठवड्याभरचा कार्यक्रम फिक्स होता की सकाळी 5 ला उठायचं, भरपूर व्यायाम करायचा, पुस्तक वाचायचं, सारांश बनवायचं आणि ते व्हॉट्सअपवर पाठवायचं. विचार करा 1 लाख लोकांना मेसेज करणं, त्याच्यातच 1 आठवडा जायचं मला, असं करायचं. आणि मग लोकांना विचारलं की तुम्ही मागच्या आठवड्याची समरी वाचली का. 80% लोक म्हणेल नाही, जरा बिझी होतो, ऑफिसमधली काम, कधी कधी कंटाळा येतो. 20 तासाचं काम 20 मिनिटात करून देतोय तुम्हाला, तेही वाचायचा कंटाळा. म्हणजे ऍक्च्युली लोक वाचत नव्हते, नुसतं माझे फॉरवर्ड करत होते. मेक इंडिया रीड काय होत होतं, मेक इंडिया फॉरवर्ड होत होतं मेसेजेस. कोणी वाचतच नाही. आणि माझं कौतुक होत होतं, हे मला फॅन फॉलोइंग वगैरे नकोय, कौतुक नकोय, मला वाचक हवंय, मला रीडर्स हवे. आय एम ऑन मिशन मेक इंडिया रीड. मी खूप खचून गेलो, त्याची मला जरा रडू आलं की हे काय चाललंय. आणि असे एकदम कॅज्युअल उत्तरं देत होते, कोणी सिरियसली बोलत होतं माझ्याशी. म्हणजे ठीक आहे. तर मी ठाण्याला राहतो, तर ठाण्याहून CST मी ट्रेन पकडली आणि मी प्रत्येक स्टेशनला उतरून डबा बदलला. पूर्ण त्या डबा जिथून मी ऑब्झर्व करतो की लोक ट्रेनमध्ये घरनं ऑफिसला जाईपर्यंत काय करतात. कारण जेव्हा मी स्टॉक मार्केटमध्ये नोकरी करत होतो, मला प्रचंड राग यायचा. कारण एक टिपिकल मुंबईकर 3 तास तरी त्याच्या ऑफिस आणि घर आणि ऑफिसमध्ये घालवतो, 2.5 ते 3 तास. आणि तो वेळ एवढा फुकट जातो, मला खूप राग यायचा. कारण गर्दी एवढी की मला हातात पुस्तक धरायला पण मिळायचं नाही, खूप पडायचं ते पुस्तक आहे, एवढी गर्दी. फर्स्ट क्लासमध्ये जायचो तरी. म्हटलं हा वेळ मला चांगल्या कारणी घालवायचा, वाचन झालं पाहिजे या वेळेत. तर सगळे लोक कानामध्ये काहीतरी गोळे घालून बसलेले आहेत, गाणी ऐकणं, सिनेमे बघणं. तर म्हटलं आपण जर वाचनाची परिभाषा वाढवली, वाचन म्हणजे आता फक्त हातात पुस्तक घेऊन वाचन नाहीये, तर ऐकणं पण आता वाचनाचा भाग आहे. कारण टेक्नॉलॉजी आहे, पूर्वी असं नव्हतं. जर मी वाचून दिलं तर माझ्या आवाजात, आणि मी एका जेव्हा पुढच्या आठवड्यात समरी होती टेक्स्ट बरोबर मी ऑडिओ पण रेकॉर्ड केली. आणि मला काय माहिती नव्हतं, मी काय रेडिओ जॉकी नाहीये, माझ्या वाचनाची स्टाईल आवडेल की नाही, कुत्रा भुंकतोय, पंख्याचा आवाज आहे, सगळं जसं होतं तसं मी दिलं लोकांना. आणि लोकांना ते आवडलं. 80% लोक बोलले की हा ह्याच्यात जरा सोपं आहे की मी ऑफिसमध्ये जरा थकलेलो असतो, काळात गोळे घालून मी ऐकतो तर आणि माझं स्टेशन कधी मला कळत नाही, ऍटलीस्ट ते तर होत आहे. आणि मग तिथून मला प्रचंड कॉन्फिडन्स आला. आणि 1 वर्षात माझ्या व्हॉट्सअपवर 10 लाख लोक झाली आणि त्यातले 80% लोक ऐकत होते. म्हणजे ठीक आहे, मेक इंडिया रीड म्हणजे अक्षरशः रीड नाही तर ज्ञान घेणं. म्हणजे डोळ्यांच्या जे कानाने जाते तर त्यातले वाईट नाही. आणि अचानक एक दिवस मला असा एक वेगळा मेसेज येतो व्हॉट्सअपवरती
तो मेसेज व्हॉट्सअप कंपनीकडून होता. अमेरिकाची जी कंपनी, यू आर बॅन्ड फ्रॉम युजिंग व्हॉट्सअप. कारण 10 लाख लोकांना मी मेसेज रोज पाठवत होतो आणि पूर्वी ना ते रीड मोर बटन नव्हतं. रीड मोर येतं जेव्हा मोठा मेसेज असतो आपण ते दाखवतो, तो मेसेज मोठा होतो, पूर्वी तो नव्हता. तर मला ते सारांश 3 भागात मागणी करायला लागते. सोमवारी पहिला भाग, बुधवारी पहिला भाग, गुरुवारी दुसरा भाग आणि शुक्रवारी तिसरा भाग. विचार करा, 10 लाख गुणिले 3, 30 लाख मेसेजेस माझ्या मोबाईलवरनं जायचे. कधी कधी हँग पण होतं मोबाईल, कारण व्हॉट्सअप तो हेवी घ्यायचा नाही प्रेशर. तर व्हॉट्सअपला वाटलं की आम्ही काहीतरी चालपणा करतोय का, स्पॅम करतोय का, चीप मार्केटिंग करतोय, तेवढा नंबरच बॅन आहे. आणि मी घाबरलो, कारण त्या दिवशी सोमवार होता आणि 2 दिवस उरलेले बुधवारसाठी. 10 लाख लोक माझी अपेक्षा करणारे त्यांना समरी पाठवणार. जर समरी नाही केली तर त्यांना काय वाटणार मी फ्रॉड आहे. आमचे सगळ्यांचे मोबाईल नंबर घेतले, छान छान मुलींचे फोटो घेतले आणि आता काय झाला. मी अक्षरशः घाबरलो आणि रडत रडत माझे 2 मित्र आहेत IT मध्ये, जे सॉफ्टवेअर इंजिनियर झालेले, त्यांना काही अनुभव नव्हता, त्यांना जाऊन मी अक्षरशः असं गुडघ्यावर बसलो आणि असं घाबरलेलो की मला प्लीज मदत करा, हे सगळं व्हॉट्सअपने बॅन केले आणि तुम्हाला काय मोबाईल ॲप बनवता येईल का, माझं काही कळत नाही आता, त्यात मला टेक्स्ट आणि ऑडिओ टाकायचा जर आठवड्याला. त्यांनी काय म्हणावं बघा, द पॉवर ऑफ गिव्हिंग. यावेळी मी फक्त देत होतो आणि काही मागत नव्हतो. ती 2 मुलं, टवाळकी मुलं, कसे पास झाले, ते एटीकेटी करून, काही असे चांगले स्टुडंट नव्हते ते म्हणाले की आपण तुझ्या 10 लाखाच्या लिस्टमध्ये आम्ही पण होतो. हे मला माहित नव्हतं, कारण खूप लोक होते. आणि आतापर्यंत तू 23 पुस्तकांचे समरीज आम्हाला पाठवले, त्याचा खूप फायदा झालाय, आमच्या सवयी बदलल्या. आम्ही नाक्यावर जाऊन सिगरेट प्यायचो, टाइमपास करायचो, तुझे कुठेतरी फ्री आहे म्हटल्यावर आम्ही वाचायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा मी बॉम्ब सोल्डेस करायचं पुस्तक विकत घेतलं आयुष्यात तुझ्यामुळे. आणि मला एवढं बरं वाटलं. आणि ते म्हणाले बघा, सी द पॉवर ऑफ गिव्हिंग, की 1 रुपया तू आम्हाला देऊ नकोस, तू मला एवढं दिलंच आम्हाला, आम्ही तुझ्यासाठी मोबाईल ॲप बनवून देऊ. 48 तासात त्यांनी एक छान मोबाईल ॲप डॉक्टरवर चालून बनवला अँड्रॉइड आणि ॲपलसाठी. आणि तो आज जवळजवळ पूर्ण जगभरात जिथे आपले भारतीय लोक आहेत त्याच्याकडे पोहोचला आहे आणि 75 लाख लोक आज ते वाचतायत. आणि नंतर मग नाव झालं, युथ आयकॉन अवॉर्ड मिळाला, सरकाराने पण तो दिला. आणि जगभरातून दुबई म्हणा की तू वाचनाचा वेग म्हणा किंवा ही सगळी स्टोरी मी शेअर करतो. तर एकदा रात्री 11 वाजता मला एका तरुण मुलीचा फोन आला आणि 10:30 वाजता झोपायची मला सवय आणि ती खूप कौतुक करत होती माझ्या आवाजाची. तू खूप छान वाचन करतो, मी तुझं ऐकते, दर दुपारी तुझा आवाज कधी येतोय मोबाईल ॲपमध्ये, मी आतुरतेने वाट बघत असते. म्हटलं ही रात्री 11 वाजता माझ्याबरोबर लाईन मारते का म्हटलं. मी म्हटलं मी पण त्याची खेचवी जरा. म्हटलं की तू नेहमी ऐकतेस का, बुकलेट ॲप म्हणजे टेक्स्ट पण आहे आणि ऑडिओ पण आहे, कधी ऐकत जा, कधी वाचत जा. त्यांनी काय म्हणावं, अमृत मी आंधळी, मी वाचू शकत नाही कारण मी बघू शकत नाही. नंतर माझ्या लक्षात की अरे ह्याचा तर विचारच केला नव्हता. मी तर त्या 80 लोकांसाठी बनवलेला, ज्यांना वाचनाचा कंटाळा येतो तुम्ही ऐका. हे तर अशा लोकांसाठी हे वरदान आहे, कारण तुम्हाला माहिती आहे सगळी पुस्तकं ब्रेलमध्ये कन्वर्ट, ते खर्चिक आहे, खूप महागड आहे. स्पर्श करून जी पुस्तकं वाचली जातात, रिच डॅड पुअर डॅड वगैरे, मला नाही वाटत ते ब्रेलमध्ये कन्वर्ट झाले. मग त्या रात्रीची मला समाधानाची झोप मिळाली ना, ती मला स्टॉक मार्केटमध्ये कधीच नाही मिळाली. माझी आई लहानपणीच गेली आणि तिने तिचे डोळे दान केले अर्थात मृत्यूनंतर. पण मला वाटतं की मी आईपेक्षा जास्त लकी आहे की कोणीतरी माझ्या जिवंतपणे माझ्या डोळ्यांचा वापर करून वाचन करते. तर त्याच्याशी श्रेष्ठ गोष्ट काय असू शकते. आणि मला गांधीजींच्या वाक्याचा खरा अर्थ कळला त्या दिवशी, द बेस्ट वे टू फाइंड युअरसेल्फ इज टू लूज युअरसेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर्स. आणि ती मुलगी, आंधळी मुलगीने आम्ही खूप छान मित्र झालो आणि तिने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड तिथे मला व्याख्यानासाठी बोलवलं आणि 10 लाख ग्रॅज्युएट शिकलेले आंधळे मुलं मुली आहेत तरुण आपल्या भारतातच. मग काही ॲपमध्ये काही बदल करावे लागले मला, सो दॅट ते आंधळ्या लोकांना सोपं जावं वापरा. कारण ते टॉकबॅक फॅसिलिटी वापरतात, सगळं बोलून दाखवतात बटणं वगैरे, ते आपल्याला गरज नसते. आणि आज सगळ्यांकडे ते पुस्तक बुकलेट ॲप उपलब्ध आहे. आणि मग खर्च वाढायला लागला. म्हणजे हे सगळं मी फ्री देतो ठीक आहे, माझे थोडेफार 5 सेविंग्स होते ती वापरतोय आणि आता 70-75 लाख लोक ॲप वापरतायत आणि बिलं वाढत चालली.
सर्व्हर क्लाउड रेंट असतो. आता IT चा तर खूप वाढत आहे, त्यांना पण पैसे द्यायला कायमचं तर फुकटमध्ये काम करणार नाही. काय करायचं म्हटलं जाहिराती टाकू का बुकलेट ॲपमध्ये. तर जेव्हा जेव्हा मला असं काही दुविधा येते निर्णय घेण्यात, आय गो बॅक अँड रिमेंबर माय हिरोज. की स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर कलाम जागे असते तर त्यांनी जाहिराती टाकले असते का? क्लिअर उत्तर नाही. हे काय म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की आनंद दादा छान पुस्तक आहे, अच्युत गोडबोलेंनी लिहिलं, ते वाचता मध्येच आलिया भट येते आणि बोलते विकवचन ते घ्या. ते कसं वाटेल? कारण वाचन करायला खूप फोकस लागतो. हा, गाणी बिणी ऐकायला काय तुम्ही स्वयंपाक करता किंवा काम करता गाणी ऐकणं ठीक आहे, हे वेगळं आहे. हे माझं ऐकणं मला फोकस लागणार आहे. आता जाहिराती नाही चालणार. सबस्क्रिप्शन फी 500 रुपये महिना ठेवू का? म्हटलं नाही, आज 500 रुपयाचा पिझ्झा घ्यायला लोक विचार करत नाही, पण 250 रुपयाचं पुस्तक घेताना पण दोनदा विचार करतात. शहरातील माणसात पण करतात. म्हटलं पैसे लावून काय होणार नाही, सगळं बंद होईल. फ्री इज द ओनली वे टू मेक इंडिया रिच. मग काय करावं? कारण मला प्रॉफिट नाही करायचं, पण खर्च तर काढावे लागतील. कारण किती दिवस माझा पास सेव्हिंग सापडणार, कधी ना कधी सापडणार आहे आणि सगळं बंद होईल. म्हटलं मला जेव्हा मी फिरायला लागलो जगभरात, मला काही प्रश्न यायला लागले माझ्या व्याख्यानानंतर. आणि ती प्रश्न अशी होती जी माझेच प्रॉब्लेम्स होते वाचनाबद्दल. की अमृत मला वाचता डुलकी लागते, 5-10 मिनिटं पुस्तक वाचायला डुलकी लागते, वाचते लक्षात नाही राहत. मी खूप आय एम अ स्लो रीडर, खूप हळूहळू वाचते मी, खूप वेळ लागतो पुस्तक. बरीचशी पुस्तकं अर्धवट वाचून सोडतो मी. म्हटलं अरे हे सगळे प्रॉब्लेम्स तर माझे आणि मी याच्याने तोडगा शोधलाय. पण त्या सगळ्याचे मी काही एक्सपेरिमेंट केले, माझ्या वाचनामध्ये अजून काही बदल आणले आणि हे पुस्तक तयार झालं. पुस्तक 7 सवयी. त्यातली एक सवय आहे रीड रँडम. ती माझ्या भावाकडून मिळाली. कुठल्याही एका विषयाच्या प्रेमात पडू नका, म्हणजे एका जॉनर कॅटेगरीमध्ये प्रेमात पडू नका. सगळ्या कॅटेगरीची पुस्तकं वाचा. कारण नॉलेज इज नॉट कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन, इट इज कनेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही एका क्षेत्रातली आयडिया दुसऱ्या क्षेत्रात जेव्हा जोडता ना, तिथून इनोव्हेशन तयार होतं. तुम्हाला काही उदाहरण देतो की मोबाईलमध्ये कॅमेरा बसवणं ही कल्पना ज्या माणसाने त्याच्या बॉसला दिली ना, त्या बॉसने त्याला नोकरीवरून काढून टाकलं. एवढे फालतू काय, त्याला काय अर्थ आहे काय? एवढे छान छान कॅमेरे आहेत बाजारात, कोडॅक आणि कोण मोबाईलमध्ये फोटो घेतील. बघा आज बोलणं सोपं आहे की ते मूर्ख बॉस आहे, पण विचार करा तेव्हा त्याचा निर्णय कदाचित बरोबर होता की हा ना. सो रॅन्डम गोष्टी आहेत बघा. कॅमेरा आणि मोबाईल काही संबंध नसताना ते जेव्हा जोडले गेले, अचानक त्याला एक वेगळी व्हॅल्यू आली. सो रॅन्डमनेस मध्ये खूप खूप ताकद असते. की चाणक्य नीती आणि अचानक मी श्यामची आई, यात मी काही सामवेळ काढू शकतो का, किंवा काही कनेक्शन आणू शकतो का? आणि खूप फायदा होतो. म्हणजे मी गांधीजीचं पुस्तक वाचतो, माय ग्रँडफादर गांधी म्हणून एक पुस्तक आहे. अरुण गांधी यांचे ग्रँडसन. तर गांधीजींना छूत अछूत आणि सती याच्यावरती काम करायचं होतं. भरपूर प्रॉब्लेम होत होता आपल्या भारतात आणि त्यांना पूर्ण भारतात फिरून लोकांना एक कॅम्पेन घेऊन सभा घेऊन लोकांना सांगायचं होतं की सगळं बंद करूया, पण त्यासाठी पैसे उभे करायचे होते. त्यांनी एक युक्ती लढवली, कारण ते खूप फेमस होते. त्याचं जे ऑटोग्राफ आहे ना, सही, त्याचे 5 रुपये तुम्ही द्यायचे आणि लोकांनी भरभरून त्याचा प्रतिसाद दिला. कोणी मुद्दामून 2-2दा करायचे आणि 10 रुपये द्यायचे, कारण गांधीजींना सगळ्यांनाच मदत करायची होती. तिकडून मला आयडिया आली. बघा कसं मी कुठे वापरली आयडिया. तर मी तर एवढा मोठा नाही आहे की माझ्या सॉफ्टवेअरसाठी कोणी पैसे दिले किंवा सेल्फीसाठी कोणी पैसे दिले. तर माझी घरात भरपूर पुस्तकं आहेत जे मी वाचलेली आहेत आणि त्याच्यात मी अंडरलाईन केलंय, हायलाईट केलंय, साईडला माझे काही कमेंट्स लिहिले, काही कळलं नाही, क्वेश्चन मार्क. तर मी फेसबुक इंस्टाग्राममध्ये म्हटलं की ही पुस्तकं मी ऑप्शन करतो. ऑप्शन म्हणजे लिलाव. पहिलं पुस्तक मी केलं द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, आणि जुनं झालेलं पुस्तक म्हटलं की याची बेसिक लिलाव म्हणजे माहिती आहे ना काय असं ते, की बेसिक 300 रुपये आहे, तुम्ही त्याचा लिलाव करा, तुमचं बिडिंग करा, बिडिंग. आणि ती बिडिंग करता करता ते पुस्तक 4000 रुपयाला गेलं. बघा, वापरलेलं पुस्तक, त्याच्यावरती वर्णांचे आणि तेलाचे डाग पडलेले माझे, कारण जेवढा पण मी कधी कधी वाचतो. लोकांनी ते मुद्दामून मला मदत करण्यासाठी ते घेतात. ऑफकोर्स ब्रँड न्यू कोरकरकरीत पुस्तक अमेझॉनवर मिळेल 300 रुपयाला, तो माणूस मिळाय का 4000 रुपयाला घ्यायला? त्याला काय ते पुस्तक मला देत नाही, मला मदत करण्याचं निमित्त त्याला मिळालं.
आणि ते असे मग मी ते लिलाव करायला लागलो माझ्या पुस्तकाला, तिथून पैसे यायला लागले. मग हे पुस्तक लॉन्च करण्यासाठी मला माझ्याकडे पैसे नव्हते. म्हटलं आपण फेसबुक सोशल मीडियावरती याच्याबद्दल बोलूया. तर बघा निस्वार्थीपणामध्ये किती ताकद असते. आपण आजच्या युग काय निस्वार्थीपणा आणि सगळ्यात संपलंय, हा कलियुग आहे, सत्ययुग नाही, सगळे स्वार्थी असतात, सगळ्यांना आपलीच पडलीये, मी आणि माझी फॅमिली, असं नाहीये. मी त्या व्हिडिओमध्ये म्हटलं की मी असं पुस्तक लिहिलं आहे आणि त्याची 300 रुपये किंमत आहे. पण माझ्याकडे भरपूर खेडेगावातून मुलं मुली मला मेसेज करतात, कॉल करतात की अमृत दादा आम्हाला पुस्तकं वाचायला आवडतं पण आम्हाला परवडत नाही घ्यायला, तर तू मदत करशील का? आणि मी म्हणालो की बुकलेट ॲप फ्री आहे, कुठे काय पैसे मागतोय, डाउनलोड करा आणि सर्रास वाचायला लागा. आणि मला उत्तर काय आहे त्यांच्याकडून, दादा तू जेवढे अपलोड केलेस ना 700-800 सगळे वाचून झाले, 2-2, 3-3दा एकदा ऐकले, एकदा वाचले, आता पुढच्या बुधवारची वाट बघतोय. आणि अक्षरशः माझा जीव कासावीस होत असला, आणि ही गरजू पण पॅशनेट वाचक आहेत आणि यांना वाचायचं पण परवडत नाहीये. माझ्याकडे काय उत्तर नव्हतं त्याच्यासाठी, पण आता माझ्याकडे उत्तर आहे. तर त्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं मी की जर तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही 300 रुपयाला पुस्तक घ्या, परवडत नसेल, युअर अ नीडी रीडर, तर मी पुस्तक फ्री देईन, असं मी एक पोस्ट टाकली. तर लगेच माझे जे जवळचे मित्र होते त्याचा फोन आला, तू का स्वतःला मदर टेरेसा समजतोस काय? तो बुकलेट ॲप फ्री आहे, आता पुस्तक पण फ्रीमध्ये देतोय, तू स्वतः समजतोस काय? म्हटलं मी कुठे बोललोस फ्री? म्हटलं ना परवडत असेल तर घ्या विकत, आणि असेल तर मी तुम्हाला फ्रीमध्ये देईन. तर तो म्हणाला की हे इंडिया आहे, सगळेच फ्रीमध्ये मागणार. बघ असं आहे का? माझ्या चूक झाली वाटते. तर मी तो बोलला मित्र की तो डिलीट करून टाक पोस्ट, आपण बघूया काय करायचं. तर मी डिलीट करायच्या आधी म्हटलं की 4 तास थांबूया, बघूया लोक काय बोलतात. हा कमेंटमध्ये सगळे डिलीट फ्री 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 म्हटले तर मी डिलीट करून टाकतो कळतं. 4 तासामध्ये माझ्या खात्यात, बँक खात्यात किती पैसे आले असतील? 2,75,000 रुपये. जी भीती माझ्या मित्रांना होती ती झालंच नाही, त्याच्या उलट झालं. जे चांगल्या घरातले आहेत, ज्यांचे इन्कम चांगलं आहे, ते म्हणाले की मी 10 पुस्तकांची तुला किंमत देतोय, तू घरी मला फक्त एकच पाठव माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, बाकी 9 पुस्तकांची किंमत तू त्या गरजू मुलांसाठी आणि तुझ्या खर्चासाठी वापर, माझा आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते बघा चांगलपणाला किंमत नाही असं म्हणतात ना, सर्रास मोठे आहे. आणि तिथून मला पुढे चालला की नाही, चांगली माणसं आहेत, काय की आधी आपण चांगलं काम करावं लागतं, मग लोकांचा चांगलपणा बाहेर येतो. आपण जर नुसतं म्हणू की वाईट लोक वाईट आहे, लोक वाईट आहे, असं नाही चालत. सो असं मी काही करत खर्च कव्हर करणं काय फार मोठी गोष्ट नाहीये, कारण प्रॉफिट नाही कधी पण नाही, संपत नाही. तर जेव्हा मी माझ्या गरजा कमी केल्या, आता बघा मी सुरुवात कशी केली, माझा 2.5 लाख रुपये महिन्यात पगार होता, तो माझा साईड इन्कम होता, आणि मला फोनमध्ये शिवाय ऐकायला मिळायचं. आज कदाचित माझा इन्कम फार काय नाही, फक्त खर्च काढण्यासाठी जे काय आहे ते, आणि तुम्ही गेले 1 तास मला ऐकताय, म्हणजे रिस्पेक्ट आणि बँक बॅलन्सचा काही संबंध नाही. याचा आय थिंक मी एक स्टँडिंग एक्झाम्पल आहे की नाहीतर मला एवढं शिवाय ऐकायला मिळायचं, आणि हे किती वेगळं आहे याची मला अनुभूती लवकरच आली. आणि स्टॉक मार्केटमध्ये असताना एकही शर्ट माझा 4,000च्या खाली नव्हता, आणि आज कदाचित काही 400च्या वर नाही. कारण मला काय पडलीच नाही, कारण मी काय कसा दिसतो यासाठी लोक माझ्याकडे येत नाही, माझ्या आतमध्ये जी पुस्तकं लढली आहेत त्यासाठी येतात. आज जेव्हा कॉन्फिडन्स यायला लागला तेव्हा माझ्या गरजा सगळ्या संपल्या. मग ते BMW आणि छान छान बाईक्स आता मला फालतू वाटतं, आधी स्वप्न आता किरकोळ वाटतात, आणि त्याच्या मागे मी लागत नाही. सो थँक्यू सो मच, तुम्ही मला ऐकलं. मला काही प्रश्न असेल तर मी जरूर. वाचनाच्या ज्या 7 सवयी सांगितल्या त्याच्यातल्या 1-2 सवयी. हो चालेल. पहिली सवय खूप इंटरेस्टिंग आहे, डोंट टेक रीडिंग टू सिरियसली. म्हणजे वाचनाला खूप जास्त सिरियसली घेतलं ना की प्रॉब्लेम काय होतो, तुमच्या रोजच्या सवयी बघा, युट्यूब बघणे, गॉसिपला मराठी काय म्हणतात, चुगल्या करणे, त्या शेजाऱ्यांच्या चुगल्या करणे, आपण गप्पा मारतो, टीव्ही बघणे, व्हॉट्सअपवरती चॅटिंग करणे, हे किती सहज होतं. हे आपण लिहून काढतो का, आज मला मैत्रिणीबरोबर व्हॉट्सअपवर चॅट करायचं 2 तास, त्या सहज होतात म्हणून त्या रोज होतात. पण जेव्हा आपण वाचन वगैरे विषय काढतो तर मला असे प्रश्न येतात की सकाळी वाचन केलं बरं असतं ना, जास्त लक्षात राहतं. म्हटलं असेल कदाचित, पण तुम्ही एवढं सिरियसली काय घेताय ते? असं का एक नियम आहे की हातात घेतलेलं पुस्तक पूर्ण केल्याशिवाय दुसरं पुस्तक घ्यायचं नाही, प्रत्येक पानच वाचलं पाहिजे,
की खूप जास्त आपण एवढं सिरियस केलं की आधीच पुस्तकं आपल्या आयुष्यात बाहेर गेले आणि वरून असं स्ट्रिक्ट आणलं तर अजून आपण लांब जातो. तर मी शेकडो पुस्तकं वाचून अर्धवट वाचून सोडली, कारण मला ते नाही जमली, मला नाही कळलं किंवा मी अजानंतरी ऐकत नाहीये का, ठीक आहे ते नंतर कदाचित कळेल, पण मी वाचत नाही सोडलं, मी पुस्तक बदललं. तर हा जो स्ट्रिक्टनेस आहे, कधी शिक्षक लोक पण बोलतात हे पुस्तक अजून तू वाचत आहे आणि दुसरं पुस्तक का घेतलं, तर आय थिंक ह्यामुळे नियम आपल्याला थोडा रिलॅक्स करायला लागते. एकदा काय झालं, माझं पुस्तक मी मित्राला उष्ण दिलं आणि त्याच्यावरती मला तेलाचे डाग दिसले. तसं मी कधी चिडायला पाहिजे होतं, माझं पुस्तक घाण केलं, मला आनंद झाला, अरे हा जेवताना पण वाचतोय, माझं मिशन सफल झालं. बरोबर, ते उलट सुंदर पुस्तक आहे. ते लायब्ररीत जे असतं ना की खाडाखोड करायची नाही, पुस्तकावर काय लिहायचं नाही, मग आपण ते ओरडतो, त्याला फाईन लावतो 100 रुपये, मला वाटतं याच्याला गरज नाही. कारण पुस्तक म्हणजे तो पांढरा कागद आणि काळी शाई नव्हे की 100 पानं घुसळले आणि सँडविच बनवलंय का पुठ्ठ्यामध्ये, ते पुस्तक आहे का? पुस्तक एक माध्यम आहे की त्या लेखकाचे विचार आपल्या मनात ट्रान्सफर करण्याचं एक माध्यम आहे. बरोबर, हे माध्यम महत्वाचं का ते विचार महत्वाचे, करेक्ट? मग ते माध्यम काही असो. मी जेव्हा रीड रँडम बोललो की कुठल्याही एका कॅटेगरीच्या प्रेमात पडू नका, मी तो म्हणतो एका माध्यमाच्या प्रेमात पण पडू नका की हा मला फक्त ते हातात चहा आणि खिडकीत बसून हातात पुस्तक वाचणं हेच मला पाहिजे, मला आता ते किंडल आणि व्हॉट्सअपवर वाचायला आवडत नाही का. प्रयत्न करून बघा, ती पद्धत पण चांगली, ही पण चांगली. तुम्ही ऑडिबल्स, अमेझॉनचे ऑडिबल्स आहे ते गाडी चालवताना ऐकतो, किंवा मोबाईलमध्ये आता 4 पुस्तकं मी बॅगेत त्याच्याकडे जास्त कॅरी करू शकत नाही कारण खांदा दुखतो, पण आपल्या खिशात 400 पुस्तकं असू शकतात मोबाईलमध्ये पीडीएफच्या फॉर्म. आय थिंक हे खूप मोठं मिराकल आहे. सो डोंट टेक रीडिंग टू सिरियसली, असं माझं पहिलं हॅबिट आहे. दुसरं आहे वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं. तर आय थिंक रीड अँड डिस्कस हे खूप कमी. आपल्याला वाटतं की वाचन केलं की झालं, आपण त्याच्यातच खुश होतो. नाही, वाचलेलं त्या पुस्तकाच्या बाहेर काढून ते जगणं आणि ते आपल्या रोजच्या बोलण्यात आलं पाहिजे. जे की आपण नवीन, जे तुम्हाला आवडतं ते सारांश नाही, एक अशी गोष्ट की तुम्हाला अक्षरशः वाव असं येतं ना, अरे काय जबरदस्त आहे, मी असा विचार करतो पण लेखक असं बोलतोय आणि मला ते पटतंय, तर दॅट इज ग्रोथ. तर ते तुम्ही तुमच्या मित्रमंडळीत किंवा तुमच्या मुलांना ते जेवताना बोला. मुलांना वाचता करायला जातं हे नका सांगू पुस्तकं वाचा, तुम्ही वाचलेलं सांगा. कारण मुलांना असं सांगून ते काही शिकत नाही. सगळे पालक बोलतात की आपल्याला शिकवलं की खोटं बोलायचं नाही, असं कोण याचं खोटं बोलत नाही. आपण जे करतो ते बघून मुलं शिकतात, आपण जे सांगतो ते मुलं शिकत नाही. त्यामुळे तुम्ही जे वाचलेलं आहे ना ते तुम्ही मोठ्यांचं पुस्तक असू दे. एक होता कारभार, याचं तुम्हाला काय आवडलं ते जेवता जेवता तुम्ही मुलांना सांगा. एवढंच बोलू नका की हे पुस्तक वाच, तुम्ही जे वाचलेलं ते सांगा. रीड अँड डिस्कस, रीड अँड पास इट ऑन म्हणून एक मी केलं की पुस्तक वाचून झालं की ते खणात ठेवणं म्हणजे पुस्तकाचा अपमान आहे. पुस्तक वाचून झालं की द्या वाचायला. तुमचं झालंय ना वाचून, मित्राला द्या, मैत्रिणीला द्या, नातेवाईकांना द्या आणि मग त्यांना विचारा की आता तुम्ही काय शिकलात. मी हे 3 पॉईंट शिकलो, तू काय शिकलास. कदाचित ते 3 पॉईंट वेगळे असतात त्यांचे, आणि असं करून तुम्ही खरं त्या पुस्तकाला चीज करताय. मी असं एक पुस्तक एका मित्राला दिलं, दुसऱ्या मित्राला दिलं, तिसऱ्या मित्राला, आणि मला ते पुस्तक 10 जणांनी वाचले आणि ते पूर्ण चोथा झाल्या पुस्तकाचा. ते पुस्तक माझ्यासाठी सर्वात सुंदर पुस्तक आहे आणि आता त्याचं विसर्जन करायला ओके राईट. सो मी माझ्याकडे पुस्तकं असं ठेवत नाही, ते जरूर टाकतो. सो अशी काही सवय आहेत. 7 पद्धती तुम्हाला 3-4 सांगितली, अजून एक सांगतो. वाचायला वेळ मिळत नाही. आपण सगळे अंबानीचे मुलं होतात, खूप बिझी असतो आपण. तर मी म्हणतो की सलग 1 तास 2 तास वाचण्याची गरज नाही. बऱ्याच वेळेला ना वेटिंग टाइम असतो बघा, लाईन मध्ये उभे राहणं, तिकिटाची लाईन असते, आपण डॉक्टरांकडे जाऊन तिथे असतो. कधी पण घराच्या बाहेर पडताना मी एक पुस्तक माझ्याबरोबर ठेवतो. आपल्याला वाटतं 5 मिनिटाचं काम आहे, 5 मिनिटात कधीच कुठलं काम होत नाही. आपण घराच्या बाहेर पडलं की कुठलं काम 5 मिनिटात होतं मला सांगा. अगदी भाजी आणण्यापासून काही कोणाला काय आणायचं, तिकीट वगैरे विकत घ्यायचं, कुठलंही काम 5 मिनिटात होतं. आणि कुठेतरी वेटिंग टाइम असतो, डॉक्टरकडे वेटिंग टाइम असतो, लाईनवर पुढे जातो. तर ते 5 मिनिटं 10 मिनिटाचे आपल्याला मिळतात ना, त्याच्यात तुम्ही 1-2 पानं जरी वाचतील तरी मी तुम्हाला गॅरंटी देतो 1 ते 1.5 आठवड्यात तुमचं ते पुस्तक वाचू शकते. पण आपण ते छोट्या छोट्या पुस्तकात आपल्याला मजा येते. आपल्याला वाटतं की 1 तास झटक्यातच पुस्तक वाचलं पाहिजे, तर असं नाही.
याला मी टाइम पॉकेट्स म्हणतो. टाइम पॉकेट म्हणजे काय, 2 लेक्चर मध्ये काही 5 मिनिटं शिक्षकाला यायला लागतात, तिथे मी काहीतरी एक पॅरेग्राफ वाचला, एक पान पण नाही, एक पॅरेग्राफ वाचला. किंवा मला मी डेंटिस्टकडे जातो, मला दातांची खूप हालत खराब आहे, दर 6 महिने मला डेंटिस्टकडे जावं लागतं आणि 4-5 पेशंट बसले, डॉक्टर काम करतायत, तेव्हा मी पुस्तक वाचत असतो, बाकी सगळे टाइमपास करत असतो. किंवा कोण तिकिटाच्या लाईन मध्ये आहे, सगळे ते शिव्या घालतात, तो माणूस का हळू काम करतोय खिडकीवरचा, सगळ्यांना शिव्या घालतोय, मी पुस्तक वाचतो. पण आता काय झालंय, कुठलाही वायफळ वेळ कुठे जातो, खिशात जातो आणि ते यंत्र बाहेर येतो आपला आवडतो आणि त्यात सगळा गोळ होतो. पण तेव्हा जर पुस्तक आपल्या बरोबर असेल ना तर खूप फरक पडतो. आणि म्हणत नाही की एका वेळेला तुम्ही कोणतं पुस्तक संपलं पाहिजे. माझं दिवसाला एक पुस्तक वाचलं ते वेगळं आहे, आता माझं कामच वेगळं. तू माझ्या वाचनाबरोबर तुम्ही तुलना करू नका. तुम्ही आठवड्याला 1.5 आठवड्याला एक पुस्तक वाचता तरी ते भरपूर आहे. सो असं ते पुस्तक आहे, उत्तम वाचक घडवण्याच्या 7 सवयी. मी काही प्रत आणल्या आहेत, इंग्रजीचं पण आहे आणि मराठीत पण आहे, जरूर तुम्ही घ्यायचं. QR कोड पण आहे, 300 रुपयाला एक पुस्तक आहे आणि ते इंग्रजीचं आहे, 7 Habits of Highly Effective Readers. तुम्हाला काय प्रश्न असेल तर जरूर विचारा.